पहिलाच बॉल जर आपण तपासून पाहिला तर चांगला बॉल आणि एका बाजूला धवल पाटील एका बाजूला सिद्धार्थ पाटील सनरायझर्स आर्यन पालघर आणि एका बाजूला मंगलमूर्ती धनसार रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ डॉट बॉल आलाय आणि ज्या डॉट बॉलनं स्कोर काढला इथे दोन्ही फलंदाज एका चांगल्या पद्धतीने या खेळाला पुढे नेतील या आशेसह संपूर्ण धनसारचं क्रिकेट त्यांच्याकडे पाहत असेल डगआउट मधनं. पहिला बॉल डॉट आलाय दुसरा बॉल पुन्हा एकदा महेंद्र यांचा क्लीन बोल्ड फलंदाज इथे बाद होत असताना सिद्धार्थ पाटील कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले परंतु मैदानाच्या आतमध्ये नाही आजचा तो शिक्का चालला गेला. धनसार संघाचा महत्वाचा फलंदाज गॉन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित्तल मोरे दाखल होत आहेत. एका बाजूला धवल पाटील आणि सिद्धार्थ पाटील आले होते. सिद्धार्थ यांना शून्याचा चष्मा घालून परतीचा प्रवास करावा लागला. आता मित्तल मोरे दाखल झालेत. मित्तल मोरे यासाठी जाणले जातात खेळाला पुढे कसं न्यावं, सिंगल डबल या खेळाकडे प्रामुख्याने त्यांचं लक्ष असतं. एका बाजूला धावांची गन अर्थात धवल पाटील आहेत परंतु आता पहिला विकेट सिद्धार्थ बाद झाल्यानंतर जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. या स्पर्धेला मागचे 3 दिवस धनसारचे अनेक प्रेक्षक येऊन बघून गेलेत. त्यांना सेटरची माहिती आहे की पहिल्या डावामध्ये कसे रन करावेत. पाहूया या मॅचमध्ये काय होईल. पुदरलेनचा बॉल होता, स्टेप आउट झाले होते मित्तल मोरे आणि खऱ्या अर्थानं बॉल अगदी अंगावरती जाऊन आदळल्या हातावरती. नो बॉल पंचांनी घोषित केलाय म्हणजेच आता जो नो बॉल आला त्या नो बॉलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 वरती. ज्या वेळेला धावा आल्या त्यावेळेला आता टाळ्यांचा आवाज बघायला मिळतो तो म्हणजे धनसारच्या डगआउटमध्ये 2 रन. 2 बॉलचा खेळ झाला, 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फ्री हिटचा आणि धवल पाटील साठी फ्री हिट म्हणजेच खऱ्या अर्थानं आता पुढचा बॉल तुम्हाला षटकारापर्यंत बघायला मिळू शकतो. नो बॉल आणि फ्री हिट खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जतीन किणी यांच्यासाठी एक महत्वाचा तो किस्सा. नो बॉल फ्री हिट वाला. पुढचा बॉल धवल पाटीलला बॉलला केलं अगदी समोर क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि शेवटच्या क्षणाला धवलच्या बॅट मधनं आलाय कडक फटका. धवल पाटील पहिल्या बॉलवरती आक्रमक 4. थँक्यू सो मच. स्वाभाविक खेळासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागतं आणि धवल पाटील सांगतात की हरकत नाही सिद्धार्थ नाही आहे माझ्यासोबत, मी माझ्या संघाचा महत्वाचा खेळाडू. क्या बात आहे धवल पाटील. कालच्याच दिवसात चर्चा त्यांनी केली होती काहीही झालं तरी चालेल रिव्हर्स स्वीप मध्ये ट्राय करणार आणि इथे आपण पाहतात सलगचा दुसरा. धवल पाटील इज ऑन फायर. 4. थँक्यू सो मच. एक चांगले क्रिकेटपटू आणि मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवला धवलनं. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 10 वरती मन मोहित करणारा स्ट्रोक. 38 सर्कलच्या वरनं बॉलला खेळलं, बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटला 4 साठी. 10 रन 4 बॉलचा खेळ झाला. पुढचा बॉल धवलनं पुन्हा एकदा या वेळेला समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत धवल पाटील सध्या चर्चेतलं नाव. 4. थँक्यू सो मच. सुरुवातीचं षटक एका बाजूला 40+ गोलंदाज धवल पाटील युवा सळसळत रक्त आणि टायमिंग टेम्परामेंट टेक्निक सर्व गोष्टी त्यांच्या बॅटिंगमध्ये. याही वेळेला आपण पाहतायत लाऊड अपील पंचांकडे मागणी केली पंचांनी त्या बॉलला तिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अपील फेटाळून लावली. बॅटचा संपर्क झाला असं दर्शवलं. मैदानाच्या आतमध्ये स्प्रे पोहोचवायचा आहे. धवल पाया बॉल बॅटवरती आला आणि तदनंतर अंगावरती आदळला.
ज्या अनुषंगाने आपण पाहतात धवल देखील बॉलरला सांगतात की काय अपील चाललाय, बॅटला लागलाय मित्र. धवल पाटील यासाठी जाणले जातात. क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते एक वेगळ्या रूपात असतात. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहतात यंग टॅलेंट यालाच तर म्हटलं जातं. बघा जेव्हा बॅट लागली आणि गोलंदाजानं भरपूर अपील मोठी केली त्यावेळेला धवल पाटीलनं रनचं सोडून द्या, परंतु गोलंदाजाला सांगितलं भाई बॅट है, बॅट का बहुत एज लगा आहे. ज्या अनुषंगानं आपण पाहतात पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांचा खेळ संपल्यानंतर दंसार संघाची सुरुवात सिद्धार्थ गेल्यानंतर मी म्हणेन की चांगली झाली. जिथे 15 रन आले, महेंद्र यांचं षटक अगदी मोठं केलं धवलनं. सचिन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये हेही 40+ खेळाडू आहेत. आणि आता एका बाजूला आपण पाहतायत धवल पाटीलनं सुरुवातीचा काळ मोर्चा सांभाळलाय. मंगलमूर्ती दंसार या संघासाठी चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. 4 बॉलमध्ये 13 रन. 6 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला असतं त्यावेळेला तुम्हाला एक चांगला वेळ मिळतो, तुमचा खेळ दाखवण्याची तुम्हाला संधी असते. सिद्धार्थनं थोडी घाई केली, फटका थोडा रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला ते बाद झाले. धवल पाटीलनं सुरुवात चांगली केली. आता तुम्ही सुरुवात कुठे करता याला महत्त्व नाही, तुम्ही संपवता कुठे तुमचा खेळ हे महत्त्वाचं असतं. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहू शकाल षटकार. धवल पाटील यांनी बॉलला आता समोर खेळलाय, चेंडू चाललाय वेगानं, सीमा रेषेच्या बाहेर. कॅच जरूर टिपला, परंतु त्या कॅचला पकडत असताना क्षेत्ररक्षकाचा पाय जो होता तो अगदी सीमा रेषेला टच झाला आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतायत हा षटकार बघायला मिळतोय. अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहतात हा षटकार. क्या बात आहे. अगदी घरूनच सेट होऊन आलेत धवल पाटील. मैदानामध्ये सध्या दोन्ही षटकांमध्ये एकच नाव. ज्या 21 रन दंसारच्या झाल्यात त्यामध्ये धवलचा सिंहाचा वाटा. 5 मध्ये 19. चांगली सुरुवात, ड्रीम स्टार्ट प्रत्येक फलंदाजासाठी महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळता, ज्या गावाची जर्सी घालून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येता त्यावेळेला गावासाठी 100% कसं देता आणि त्यामध्ये सध्या धवल पाटील यांचं नाव घेतलं जाईल. जबरदस्त क्रिकेट. पुढचा बॉल यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढले, जीवाच्या आकांतीने सिंगल परिपूर्ण केली आणि धावगती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22. जर धवल पाटील यांनी जर 50 रन पूर्ण केल्या तर जयेश राऊत यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. धवल पाटीलच्या खेळासाठी सातत्यानं ज्या वेळेला धवल हे मैदानाच्या आतमध्ये येतात फिनिशिंग टचसाठी आलेले असतात. आज प्रमोशन मिळालं आणि प्रमोशन मिळाल्यानंतर सांगितलं की यस मी आज चांगला खेळ दाखवणार संघासाठी. जर त्यांनी अर्धशतक झळकावलं जयेश राऊत यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे 1000 रुपये. मित्तल यांनी बॉलला समोरच्या दिशेने खेळलंय. मिडऑफचे खेळाडू होते, त्यांना बीट करत बॉल आलाय लॉंग ऑन मध्ये. महेंद्र बॉलला फील्ड करतील, मिळेल सिंगल. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते. आत्तापर्यंत ती म्हणजेच 23 धावा धावफलकावरती आहेत. याच अनुषंगाने जर स्कोर कार्ड पुढे आला तर प्रोजेक्टेड स्कोर 92 दिसतोय. धवल पाटीलला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. 6 षटकांचं क्रिकेट ज्यावेळेला आपण खेळताना त्यावेळेला संयम महत्त्वाचा असतो. संयमाला तुम्हाला इथे महत्त्व द्यावं लागेल. पुढचा बॉल गोलंदाज सचिन पाटील यांचा. रिव्हर्स स्विच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्यापासून बॉल थोडा लांबच राहील. वेगाने बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धवल पाटील नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये 4. थँक्यू सो मच. 27 रन धावफलकावरती. बॅट स्विच केली. हाफ ट्रॅकरचा बॉल आधीच पाहिला होता धवलनं. आता प्रतिस्पर्धी संघासाठी धवल पाटील ही डोकेदुखी वाढत चाललंय. फिल्डिंग करणाऱ्या टीमला कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला इथून धावफलकाचं जे वाढतं वेग आहे त्यांना शांत करणं अत्यंत गरजेची भूमिका. अदरवाईज मग ही धावती गाडी आहे ती 100 देखील पार करायला वेळ लागणार नाही. सॉफ्ट हँडनं चांगलं क्रिकेट, सेन्सिबल आणि हे असायला हवं. तुम्ही सातत्य कसं राखता खेळामध्ये. मागच्याच बॉलवरती 4 मिळवले, तदनंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. मागचे 3 ते 2 दिवस धवल गॉसिप करायचे की ह्या मैदानात उत्कर्ष कधीच खेळ झाला नाही, परंतु त्यांनी आज मैदानाच्या आतमध्ये प्रूव्ह केलंय स्वतःला. सिद्ध तुम्ही ज्या वेळेला स्वतःला करतील त्यावेळेला प्रसिद्धी तुम्हाला आपोआप मिळते. आधी सिद्ध करा आणि तदनंतर प्रसिद्धी जग तुम्हाला उचलून घेईल डोक्यावरती.
सध्या धवल पाटीलने 8 बॉलमध्ये 26. क्या बात आहे. झंझावती क्रिकेट, जबरदस्त फलंदाजी. शेवटचा बॉल आणि या वेळेला आपण पाहतायत जिथे पंचांनी प्लम मध्ये धवलला फुलर लेनच्या बॉलला नाही कन्वर्ट करता आलं आणि जिथे आपण पाहतायत बाद होत असताना फलंदाज बॅक टू दी डगआउट, गॉन. चला थँक्यू. आर्ग्युमेंट्स नको, सहकार्याची गरज आहे. धवल चांगला खेळ केला. जिथे आपण पाहतात 29 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत रुपेश माळी दाखल झालेत. 40+ चे खेळाडू हेही आहेत. समीर पाटील आणि सुभाष पटेल. रुपेश पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. सुरुवात चांगली करून दिली धनसार संघाला धवलने आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत रुपेश माळी आलेत. रुपेश माळी एक चांगले क्रिकेटपटू ज्यांनी अनेक वर्ष चांगले क्रिकेट हाताळले या टेनिस बॉलमध्ये. 40+ चे खेळाडू आहेत आणि 40+ चं क्रिकेट देखील या मैदानामध्ये ते खेळलेत. पहिल्याच दिवशी खेळपट्टीचा मैदानाचा आढावा आहे. अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा केली. एका बाजूला महेंद्र, एका बाजूला आपण पाहतात मित्तल स्ट्रायकिंग एंडला. 29 रन 2 षटकांचा खेळ संपलाय. फुलर लेनच्या बॉलला कन्वर्ट करता नाही आला धवलला आणि अगदी यष्ट्यांच्या समोर सापडले. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? यस, 2 रन इथे पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न. मित्तल अगदी वेगानं पुढे येत आहेत. मित्तल सोबत तुम्हाला जर खेळपट्टीवरती उभं राहायचं असेल ना त्यावेळेला तुमच्याकडे धावण्याची क्षमता चांगली असावी लागते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मित्तल एक चांगला धावणीपट्टू देखील आपल्याला म्हटलं तरी हरकत नाही. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 रन. याही वेळेला अलॉंग दी कार्पेट बॉलला खेळलाय. बॉल चाललाय वेगाने. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. दिन दुबल्याला झालाय आता धार. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची. थँक्यू सो मच. इथे जर आपण तपासून पाहिलं इथे जर आपण पाहिलं तर फटका खेळलाय समोर जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळेल सिंगल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतायत ज्या वेळेला धवल पाटील आता बाद झालेत ना तदनंतर धावांचा आलेख थोडासा शांत झाला परंतु हरकत नाही. एका बाजूला मित्तलनं खेळाला सावरलंय. रुपेश माळी यांच्या प्रत्येक षटकाराला समीर पाटील आणि सुभाष पटेल यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कव्हरसाठी जाणले जाणारे खेळाडू, कव्हरला चांगले फटके त्यांच्या हातखंडामध्ये आहेत असे फलंदाज रुपेश माळी. पहिलाच बॉल शरीरापासून दूर. चांगली गोलंदाजी महेंद्र यांची. 40+ क्रिकेट एकत्र खेळत असतात रुपेश आणि महेंद्र. एकमेकांचे धागेदोरे माहिती आहेत ज्या अनुषंगानं महेंद्र यांनी सनरायझर्स आर्यन पालघर या संघाचे एक एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल त्यांनी हाताळला आतापर्यंत. गोलंदाज होतील तयार. सॉफ्ट हँडनं बॉलला ढकललं. इथे जर आपण तपासून पाहिलं तर दुसरीचा प्रयत्न राहिलाय आणि 2 रन परिपूर्ण होतील का? खेळपट्टीवरनं कुठल्याही खेळाडूने रन करू नका. आयोजकांचे मेसेज पोहोचतात. फर्स्ट वॉन रुपेश माळी यांना देखील पंच दर्शवतात कारण सलग 4थ्या रजनीमध्ये आपण ही खेळपट्टी पाहतोय. आज थोडंसं मेंटेनन्स झालंय त्या पिचचं. उद्याच्या दिवसापर्यंत त्या खेळपट्टीला अगदी योग्य पद्धतीनं जोपासायचं आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक फलंदाजाला मेसेज आहे की तुम्ही ज्या वेळेला फटका खेळता त्यावेळेला रन करत असताना तुम्ही खेळपट्टीवरनं धावू नका. 38 रन फलकावरती आहेत.
आणि चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय तिसऱ्या षटकात. चेंडू इथून येणं बाकी आहे, तो म्हणजेच एक महेंद्र यांचं षटक आपल्याला बघायला मिळतं. एक रचनात्मक फटका खेळायचा होता. रुपेश माळी यांनी खऱ्या अर्थानं आता कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केला, आता ते बाद झालेत. गॉन. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये योगेश घरत दनसार क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, आणि तिन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये योगेश घरत हे नाव दनसारचं क्रिकेट ज्या वेळेला येतं त्यावेळेला घेतलं जातं. आणि तेच योगेश घरत आपल्याला बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विनय घरत यांचे अगदी जवळचे मित्र. आणि ज्या वेळेला विनय आणि योगेश जर त्यांचं भेटगाठ झाली का मग फक्त तिथे मजा असते. आणि ते विनय आणि योगेश, आता आम्हाला विनय देखील दर्शवतात योगेशच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये विनय यांच्याकडनं. योगेश आता इथून किती षटकार ठोकतील हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. जिथे 3 षटकांचा खेळ संपला 38 धावा. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉलला खेळले समोरच्या दिशेनं, वेगानं महेंद्र आले. दुसरीचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट आणि जबरदस्त पद्धतीनं फर्निचर डिस्ट्रॉय केले. वेगानं पुढे आले आणि मित्तल मोरे बॅक टू दी डगआउट. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट झाला. योगेशनं नकार दिला होता. मित्तल सरसावले पुढे आणि महेंद्र यांनी काय वेध घेतला यष्ट्यांचा. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे एक पक्षी एक प्राणी यांची गुण असायला पाहिजे. बहिरी ससाण्याची तीक्ष्ण नजर आणि चित्त्याची चपळाई जर ती असेल तर तुम्ही मुख्य मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळाच्या तुम्ही एक चतुर आणि चलाक असे क्षेत्ररक्षक असता आणि ते बघायला मिळालं. मित्तल मोरे बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज प्रतीक प्रमोद घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यंग टॅलेंट. योगेश घरत आपल्याला बघायला मिळतात. एक सुंदर पद्धतीनं ज्यांनी अनेक वर्ष दनसारच्या क्रिकेटला रिप्रेझेंट केलंय आणि आता एका बाजूला यंग टॅलेंट प्रतीक घरत आणि योगेश घरत ही जोडी मैदानाच्या आत. सचिन पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती मिळाली विकेट रनआउटच्या स्वरूपात. कशीही होईना ती येणं गरजेची आहे आणि सध्या ते बघायला मिळालं. फलंदाज इथे बाद होत असताना धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती. सचिन पाटील यांचा पुढचा बॉल योगेश घरत साठी. अगदी एक आगळा वेगळा स्टान्स बघायला मिळतो. ऑफस्टिकला आधीच उभे आहेत. खोलवर टप्पाचा बॉल होता, बॉलला खेळून काढलंय. जिथे आपण पाहतायत सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का? वेगानं पुढे येतील आणि 2 रन अगदी जीवाच्या आकांतेनं पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 2 फ्लाय होते आणि जाऊन पोचते 41 या धावफलकावरती. 41 धावा धावफलकावरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर दनसार संघ सुरुवात अगदी स्वप्नगत ठेवली धवलनं आणि धवलनं जी सुरुवात करून दिली त्या सुरुवातीच्या साहाय्यानं धावसंख्या आतापर्यंत सुसज्ज स्थितीमध्ये 41 वरती आहेत. षटक क्रमांक 3 ला ज्या वेळेला संपुष्टात आलं, चौथ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सचिन पाटील त्यांचं आतखंडातील दुसरं षटक आहे आणि संघासाठी चौथं. पुढचा बॉलला ऑफस्टिकला खेळलं. ऑफस्टिकचा जो बॉल होता त्याला खोदून काढले शॉर्ट कव्हरमध्ये आणि त्या बॉलला फील्ड होईल. मिळेल तुम्हाला इथून सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे. सध्या हा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातला पुढचा मॅच जर आपण तपासून पाहिला तर एका बाजूला संघ बघायला मिळेल तो म्हणजेच आर्यन बॉईज पालघर, विपक्षात संघ भवानी फायटर यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅच. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक घरत, एक युवा यंग टॅलेंट. अल्लाळीचं मैदान मागची जी स्पर्धा झाली गाजवली. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत आणि तेच प्रतीक आता एक चांगला कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये. मागची स्पर्धा ज्या वेळेला तुमची चांगली स्पेंड होते ना त्यावेळेला पुढच्या स्पर्धेत तुम्ही तयार असता आणि ती स्पर्धा आता प्रतीकसाठी ही आर्यनची आहे. साहेब चषक. पहिलाच बॉल प्रतीकनं स्लॉक स्वीप करायचं ठरवलं. पंचांनी सांगितलं तो बॉल वाईड आहे. जर बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं असतं तर तिथे चौकार मिळाला असता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात
43 रन, 4 गडी बाद. इथून येणाऱ्या काळात तुमच्याकडे उर्वरित बॉल आहेत ते म्हणजेच 15 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रतीक गरत लाऊड अपील, पंचांनी सांगितलं की नॉट आउट मिळेल. इथे देखील तुम्हाला सिंगलच्या साह्यानं 44 रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. जो सचिन पाटील यांचा चेंडू होता, अगदी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. चौवेचाळीस वरती 4 गडी बाद. लाऊड अपील केली होती गोलंदाजानं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या षटकातला बॉल क्रमांक रिव्हर्स स्विच करायचा होता, फॉलो केलं. योगेश गरतला फॉलो करत असताना गोलंदाज सचिन पाटील. दोन्ही संघ अनुभवाची शिदोरी घेऊन जरूर मैदानाच्या आहेत, परंतु आता सचिन पाटीलनं मनसुबा जो होता योगेशचा त्यांना रीड केला आणि अगदी खोलवर टप्पाचा बॉल, खोलमध्ये तो बॉल हाताळण केली आणि सुंदर पद्धतीनं स्विंग आणि मिस. शेवटचा बॉल या षटकातला 44 फलकावरती आहेत. इथे जर आपण पाहिलं पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. जिथे आपण पाहतात 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 44 धावा धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलचा खेळ बाकी असताना आता पाहूया येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. त्यांच्या कामाची ख्याती गाजते जगभर कीर्ती. साहेब दिन राती झटतो लोकांसाठी. थँक्यू सो मच. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 5 मध्ये मैदानाच्या आत दाखल झालेत. सुमित चिले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत असताना क्रिस्टल पार्क अंडरमची स्पर्धा देखील आपल्याला बघायला मिळाली. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन नियोजन आणि तेच सुमित चिले आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 5 मध्ये दाखल झालेत. प्रतीकसाठी पुढचा बॉल. प्रतीकनं बॉलला अगदी समोर केलंय. क्षेत्ररक्षक जर पाहायला मिळाले तर दुसरीचा प्रयत्न करतायत आणि या वेळेला पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. विकेटचं पतन प्रतीक. प्रमोद गरत बॅक टू दी डग आउट गॉन. त्यांचा स्वभाव नेक. खासदार श्रीकांत साहेबांचे कार्य करते अनेक. हिंदुत्वाचा विचार घेऊन हातात ढाल तलवार. थँक्यू सो मच. योगेश पाटील साहेब आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र वितरण विद्युत कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत आहे. नितेश पाटील यांचेच बंधू अर्थात पाटील नेटवर्क्स नितेश पाटील आणि योगेश पाटील इथे त्यांचं स्वागत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज सुयोग पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 40+ तेही खेळाडू. सध्या सुयोग पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. योगेशसाठी याही वेळेला आपण पाहतायत चांगला बॉल. योगेश थोडेसे कठीण काळात चाललेत, जिथे ज्या अनुषंगाने धावसंख्या आता 45 आपल्याला पाहायला मिळतात. अ 46 रन झालेत, कारण दुसऱ्या रनवरती तो फलंदाज प्रतीक बाद झाला होता. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत 1 रन पळून पूर्ण केले होते, दुसरीला ज्या वेळेला पलटले त्यावेळेला ते बाद झाले. 46 धावा धावफलकावरती. 46 रन फलकावरती. या चेंडूंचा 2 बॉलचा खेळ झाला. योगेश थोडेसे शांतच दिसलेत या मॅच मध्ये. रिव्हर्स स्विच केलाय. बॅटची कड धावा कशाही येऊ देत, येणं गरजेचं आहे आणि तो बॉल चाललाय वेगानं सीमारेषेच्या बाहेर. सुमित चिले यांचा बॉल मध्ये काहीच कमी नव्हतं, परंतु फलंदाज योगेशची बॅटची टॉप एज आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा. इथे देखील 4 चौकार. आला साऊंड जातो ट्रेंडिंग. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. थँक्यू. धावसंख्या फलकावरती 50 आणि 50 वरती 5 धक्के सध्या मंगलमूर्ती धनसारी या संघाला आपल्याला बघायला मिळतात. सुमित चिले षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर
चालू आहे ते म्हणजेच 5वं अगदी यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत, यष्टीरक्षक आहेत खाली, शेवटच्या क्षणाला झेल सुटला आणि आता दुसरीचा प्रयत्न पाहूया 2 रन इझिली डन. कॅच ज्या वेळेला सुटतो त्यावेळेला आता योगेश गरतला एक चांगल्या जिम्मेदारीने खेळायला पुढे न्यावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये 70 रन पाहिल्या, या मॅचमध्ये आत्तापर्यंत 8 बॉल बाकी आहेत, 52 लागलेत. किमान प्रयत्न तोच असेल की येणाऱ्या काळात आम्हाला 70, 65, 75 पर्यंत कसं पोहोचता येईल. योगेश गरत 7 बॉलमध्ये 9 रन. सुयोग पाटील आत्तापर्यंत एकही बॉल खेळण्याचा मान मिळाला नाही या मॅचमध्ये. 52 धावा धावफलकावरती आणि 5 धक्के. मंगलमूर्ती धनसार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल या वेळेला चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. योगेश वेगानं बॉल एक्सपेक्ट करत होते, मधली यष्टी वाकवली आणि ते शरणागती पत्करावी लागली योगेश गरतला. गॉन. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. मैदानाच्या आतमध्ये अंकुर राऊत, एक आक्रमक फलंदाज योगेश गरत. आजच्या दिवसात जो खेळ स्वाभाविक असायला हवा तो नाही झाला, ज्या अनुषंगानं 52 वरती सुरुवात जी झंझावती राहिली ना, त्या अनुषंगानं मी म्हणेन की धावा आणखीन असायला हव्या होत्या. इथून शेवटचा बॉल बाकी आहे ज्या षटकातला आणि गोलंदाज सुमित शिल्ले यांनी एक चौकार जरी त्यांच्या संघ अगेन्स्टमध्ये आला त्यावेळेला त्यांनी सावरलंय. फक्त 7च रन खर्च केलेत आत्तापर्यंत आणि धावफलकावरती धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच 52 वरती 6. आता अंकुर राऊत हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साहेब चषक 20-25 उत्तम मोरेश्वर घरत साहेबांचं हे नेतृत्व आणि मागचे 25 ते 30 वर्ष राजकारणामधला राजा माणूस म्हणून आपण पाहतात त्यांना आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत होताना बघायला मिळते. साहेब चषक 20-25 ची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीतलं घमासान आपण बघतोय. पुढचा बॉल, पहिलाच बॉल येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा स्वीकार केला. सिंगल तर पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न असेल का आणि बघता बघता 2 रन पूर्ण होत्यात. या धावसंख्या 2 आकार घेत फलकावरती धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 54 वरती. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलच्या खेळात काय होईल हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. तू येते आली फुलाग तसं मार्केट आलंय तुला ग, माझ्या काळजामध्ये कोरिलंय तुझ्याच मी नावाला ग. तू येते आली फुलाग तसं मार्केट आलंय तुला ग, माझ्या काळजामध्ये कोरिलंय तुझ्याच मी नावाला ग. तुझ्या ज्वानीच्या झाडावर मन भरारी घेतय ग. थँक्यू सो मच सुमित चिल्ले. जबरदस्त गोलंदाजी आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी दाखल झालेत गोलंदाज. सूरज यांना आपण पाहतायत. 54 वरती आपण पाहतात 6 धक्के मंगलमूर्ती धनसार या संघाला. आता सुयोग पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुयोग पाटीलनं ऑन साईडला फटका केलाय. मिड विकेटचे खेळाडू बॉलला प्रोटेक्शन देतील आणि तिथे डीप मधनं प्रोटेक्शन होत असताना दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 रन परिपूर्ण जिंकले होत आहेत. धावसंख्या 2 आकार घेत धावांचा वेग इथून वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 56 वरती. 56 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये पाहूया इथे काय होईल आणि काय बिघडेल. येणारे 5 बॉल जे आहेत ते 5 बॉल तुम्हाला एकंदरीत टार्गेटकडे घेऊन जाणार आहेत. आता ते टार्गेट कितीचं सेट होईल. सुयोग पाटील एक चांगले फलंदाज, चांगल्या पद्धतीनं सातत्यानं धनसार या संघाला रिप्रेझेंट करत असतात. मॅच जर तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं आतापर्यंत धनसार संघानं धावा तर जरूर चांगल्या केल्या. वाह क्या बात आहे सुयोग पाटील, क्लास. वय जरी 40+ असेल सुयोग पाटीलचे फटके नाहीत
अगदी एका तरुण 24 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील ज्या पद्धतीनं ज्यांना अतिशय सुंदर फटका खेळला सीमा रेषेच्या बाहेर. क्या बात आहे सुयोग पाटील. 4 अगदी पायावरचा बॉल होता. दिशा से भटके तो पडेंगे फटके आणि यावेळेला तेच बघायला मिळालं. पायावरची लाईन आणि त्या लाईनला खऱ्या अर्थानं सुयोगनं पनिश केलं. चांगला फटका. धावसंख्या 4 नफला 1. 60 4 बॉल आहेत. 2-2 धाव्यांचा टास्क का करतात सुयोगला माहिती आहे की शेवटच्या षटकात मी आक्रमक होऊ शकतो. 60 रन आणि 6 विकेट. इथून 4 बॉल आहेत. या 4 बॉलचा खेळ कसा होईल. पहिल्या मॅचमध्ये आपण 70 पाहिल्या. आता 60 तर आल्यात फलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटक्याचा स्वीकार. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलच्या खाली नाही चुकी होत. फलंदाज सुयोग पाटीलच्या खेळाला पूर्णविराम गॉन. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको टना टना रजे उरू नको टना टना पाय घसरून पारल्यावर तू गवलशील ठना ठना तू गवलशील ठना ठना. लग्नाला जायाला शालू नेसू नको जुना जुना शालू नेसू नको जुना जुना. नवीन फलंदाज थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये निनॉल घरत दाखल होत आहेत. 60 धावा धावफलकावरती. फटका जरूर चांगला खेळला. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील महत्वाचा आहे जिथे आपण संघ बघायला मिळतील 2. आजच्या रजनीत 10 संघ आणि 10 संघांमधलं घमासान एक संघ कोण येईल पुढे आणि तो पुढील मॅचचा टॉस देखील होईल इनिंग्स ब्रेकमध्ये जिथे संघ आपल्याला बघायला मिळतील 2. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच आर्यन बॉईज पालघर आणि भवानी फायटर. थोड्या वेळात मॅचचा टॉस लगेच रिपोर्ट करायचा आहे दोन्ही कर्णधारांनी. अगदी 3 बॉलचा खेळ बाकी. निनॉल घरत मैदानाच्या आतमध्ये. 60 रन 3 बॉलमध्ये. दंसार सांगेल की 10 यायला हव्या. जर 10 आले तर 71 70 65 देखील चालून जातील. रजनी क्रिकेट म्हटलं पहिला मॅच दिवसामध्ये आपण पाहिला. निनॉलनं पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4. थँक्यू सो मच. अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ झोन म्हणजेच ओव्हर टू बॉलर हेड आणि तिथेच तो फटका खेळला जिथे कुणीही क्षेत्ररक्षक नव्हते आणि धावांची गती वेगाने आले पुढे. आता 64 वरती बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. तो म्हणजे 4 येणारे 2 बॉल. आर्यन बॉईज पालघर आणि जय भवानी हा संघ आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण रिपोर्ट करा पुढील मॅचसाठी टॉससाठी. अवघ्या 2 बॉल नंतर त्या मॅचचा टॉस होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज पुन्हा तयार डाव्या हातानं. चांगला बॉल. मोठा फटका खेळायचा होता आणि तो फटका नाही स्वीकारता आला जिथे चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा राहिला. पाटील नेटवर्कची टीम या स्पर्धेला कव्हर करत असताना अतिशय सुंदर पद्धतीने शेवटचा बॉल. 64 रन फलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतायत याही बॉलामध्ये वेग कमी केला. सचिन पाटील मागे बीट झाले आणि इथे सिंगल मिळाली. 65 रन फलकावरती आहेत आणि गरज आहे ती म्हणजे 66 धाव्यांची. या पुढील मॅचमध्ये आपण पाहतायत आता हे टार्गेट कसं चेज होईल कसं डिफेंड होईल या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तत्पूर्वी पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण या टॉससाठी एका बाजूला संघ बघायला मिळेल तो म्हणजेच आर्यन बॉईज पालघर आणि भवानी फायटर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल या टॉससाठी. चला पुढच्या मॅचचा टॉस. आर्यन बॉईज पालघर आणि भवानी फायटर दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी यायचं आहे. अगदी कमी वेळात आपण टॉससाठी या. महेश जाधव सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. महेश जाधव साहेब या तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. महेश जाधव सरांना विनंती करतोय की प्लीज आपण या तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे तो म्हणजेच
आर्यन बॉईज पालघर आणि भवानी फायटर यांच्यातली अत्यंत महत्त्वाची लढत आणि त्या मॅचचा टॉस तिथे होतो आहे. फील्ड अरेंज करून घ्या. 10 टीम आहेत आज, लक्षात घ्या. आणि बॅटिंग करणाऱ्या टीम तुम्हाला विनंती करतो की आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. जास्त वेळ न घेता फील्ड अरेंज करून घ्या, तुम्हाला विनंती करतोय. कारण प्लीज धनसार संघ आपण फील्ड अरेंज करा. आणि विनंती असेल बॅटिंग करणारा टीम तुम्हाला विनंती करतोय की आपले फलंदाज त्वरित रेडी ठेवा. कारण आज 10 टीमचं शेड्यूल आहे. आयोजकांना किमान कालच्या दिवसात 8 संघ असताना 3 वाजले. आज 10 संघ आहेत. 3च्या आतमध्ये मॅच कव्हर करायचे आहेत आम्हाला. आणि तिथे तुम्हाला विनंती असेल की वेळ घेऊ नका. 6-6 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला आपण खेळता त्यावेळेला एक टाईमचं शेड्यूल तुम्हाला बंधन करावं लागतं. पुढचा होणारा मॅच जिथे अत्यंत महत्त्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट त्या मॅचमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. संघ जर आपण तपासून पाहिले 2 आहेत, जिथे एका बाजूला आपण पाहतायत आर्यन पालघर आणि एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच भवानी फायटर. आर्यन बॉईज पालघर आणि भवानी फायटर यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा मॅचचा टॉस तिथे होतो आहे. आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्वप्नील आणि स्वप्नीलच्या साथीनं नवीन फलंदाज जे 2 दाखल झालेत. एका बाजूला स्वप्नील आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं पागी. हे 2 फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील योगेश घरत, अनंत पागी. भवानी फायटर्स वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. नेक्स्ट मॅच तुम्हाला बघायला मिळेल. चला मॅचला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश काशीनाथ घरत आपल्याला बघायला मिळत आहेत. एक आगळा वेगळं त्यांच्या बॉलिंगची ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, त्या बॉलला दिलं वळण, डीपमधून प्रोटेक्शन मिळेल. शुभम दुधकर यांना आपण पाहतायत, जे एक चांगले गोलंदाज आणि एक चांगले क्षेत्ररक्षक. पार्ट टाइमला फलंदाजी देखील अद्वितीय जे शुभम आपल्याला पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हरला सुरुवात झालंय, जिथे रन चेज आपल्याला बघायला मिळते 66 धाव्यांचं. पहिल्याच बॉलवरती योगेशनं अगदी खोलवर टप्प्याचा बॉल लोन फुलटच झाला तो. स्वप्नील आणि एका बाजूला अनंत पागी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल 1 रन. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश पुन्हा तयार. आणि योगेशचा बॉल खोलवर टप्प्याचा, त्या बॉलला बीट करत अंकुर राऊत बॉलच्या मागे. योगेशचा बॉल थोडा पायामध्ये होता आणि त्या बॉलचा समाचार घेतलाय अनंत पागीनं डाऊन द ग्राउंड, सीमा रेषेच्या लगत. चेंडू 4. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी. थँक्यू सो मच. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 5 रन सध्या धावफलकावरती. योगेश गरजच्या बॉलचा योग्य समाचार घेतला अनंत पागीनं. आता पुढच्या बॉलवरती कमबॅक बघायला मिळेल का, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा बॉलला ढकललं इथे बिटवीन द गॅप. वेगानं मित्तल आलेत आणि मित्तलच्या इथे वेगापुढे चेंडूचा स्पीड जरा जास्तच होता. सलगचा दुसरा बॉल सीमा रेषेच्या पार.
योगेश गरजच्या विपक्षात चाललंय हाणामारी मारामारी 4. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी थँक्यू. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की थोडा पण मागे बसा. आयोजक तिकडे येऊन पोहोचतील. आता हा चौकार अडवण्यासाठी थोडंसं व्यत्यय आलं होतं क्षेत्ररक्षकाला. जे प्रेक्षक बसलेत ना लॉंगॉनला त्यांना विनंती करेन की आपण थोडे मागे व्हा. जो क्षेत्ररक्षक समोरून वेगाने येतो अनबॅलन्स झाला अंगावरती पडला लहान मुलं आहेत तिथे आणि मग थोडासा त्रास होईल. तुम्हाला विनंती करतो थोडं सहकार्याची गरज आहे. चेंज ऑफ द पेस या वेळेला 2 चौकार आणि तदनंतर मित्तल मोरेच्या सेफ हँडमध्ये फलंदाज अनंत पागी बॅक टू दी डगआउट गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. योगेश गरजनं 2 चौकारानंतर मागे वळून पाहिलं नाही. चांगली लाईन और लेंथनं त्या बॉलला पुढे मेंटेन केलं आणि तदनंतर विकेट मिळाली. अनंत पागी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज नौशाद जे दाखल झालेत. योगेश गरजचा पुढचा बॉल आणि योगेश गरजचा पुढील बॉल आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर दी स्टम्प्सनं. चांगला बॉल अतिशय सुंदर पद्धतीनं बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं वळण घेणारा एक्सपिरियन्स आहे योगेशकडे. मग तो लेदर बॉल असो अंडरमकाचा टेनिस बॉल असो तदनंतर हा टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचा हा चेंडू असो जिथे तिन्ही बॉलला अगदी योग्य पद्धतीनं कसं फिरवावं योगेशला माहिती आहे. ज्या अनुषंगानं या षटकामध्ये त्याने कमबॅक केलाय. 2 चौकारानंतर 2 बॉल डॉट त्यामध्ये 1 विकेट आणि अगदी आता शेवटचा बॉल. इथे जर आपण तपासून पाहिलं तर बॉल बराच बाहेर वळण घेणार होता. व्हाईट बॉल आलाय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आर्ग्युमेंट्स नाही सहकार्याची गरज आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतात हा व्हाईट बॉल दिलाय तो व्हाईट बॉलच राहील कारण तुम्हाला व्हाईटसाठी कुठलाही रिव्ह्यू नसेल आणि आता तुम्ही किती एक्सप्लेन केलं तरी सिद्धार्थ तो व्हाईट बॉल घोषित झालाय. त्या अनुषंगाने इथे फक्त आपण वेळेची कपात करतोय. 10 रन धावफलकावरती 31 बॉल आणि 31 बॉलमध्ये 56ची गरज आहे. साहेब चषक 20-25ची चौथी रजनी. पुढच्या मॅचमध्ये जे आयोजक आहेत तेही तुम्हाला इन ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. आर्यन पालघर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. 10 रन फलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातला नौशादसाठी. नौशादचा हा बॉल बऱ्याच काळ हवेत जिथे धवल पाटील आणि धवल पाटीलने कॅच टिपलाय. फलंदाज बॅक टू दी डगआउट. नौशाद आले आणि तदनंतर बाद देखील झाले गॉन. थँक्यू सो मच. पहिलं षटक फेकण्याकरिता तुम्ही जवळपास 6.5 मिनिटं घेतलीत. लक्षात घ्या धनसार संघ तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची असतात आणि त्यावेळेला जर ती नाही झाली तर मग तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या षटकात 30 सर्कटच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज मित्तल मोरे.
षटक क्रमांक आपण पाहतायत 2 मध्ये मित्तल मोरे यांना आपण पाहू शकाल. षटक दुसरं वेगाचा राजा म्हणून मित्तलकडे पाहिलं जातं. वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो. यावेळेला फटका चांगला केलाय डीप मधून. शुभम दुधकर अगदी वेगानं बॉलकडे आलेत. आता खऱ्या अर्थानं फेकी आली. दुसरीचा प्रयत्न राहील आणि बघता बघता इथे 2 रन पूर्ण. जिथे जर आपण पाहिलं तर जिथे आपण पाहतात 12 रन धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलला अलॉंग दी कार्पेट खेळले. फुलर लेनचा बॉल वेगानं शुभम दुधकर आलेत आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती 13. शुभम दुधकर एक चांगले आणि चपळ असे क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 28 बॉलमध्ये 53ची गरज आहे. एका बाजूला स्वप्नील जे आहेत त्या स्वप्नीलकडे गुणवत्ता आहे मोठ्या फटक्याची. सचिन पाटील फलंदाजी चांगली करू शकता परंतु आता या मॅचमध्ये तुम्हाला थोडंसं आक्रमक देखील व्हावं लागतं. अदरवाईज त्या धावा ज्या मोठे टार्गेट आहे 5-6 असतं ते सहज नाही. 53 रन इथून दूर आहेत तुम्ही. बॉल आहेत तुमच्याकडे 28. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. ओव्हर दी स्टम्प्सनं मित्तल मोरे फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे अंकुर आणि अंकुर यांच्याकडनं झालंय चुकी परंतु पुन्हा एकदा सावरलं. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 15. रिक्वायर्ड रन रेट 11 पर्यंत चाललाय. जिथे षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतायत 15 रन. रन धावफलकावरती. यावेळेला थोडंसं रचनात्मक खेळायचं होतं. निनॉल घरतनं शॉट थर्डमॅनला फील्ड केलं बॉलला. सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्यानं 16 धावा धावफलकावरती. आता जर आपण तपासून पाहिलं तर 2 बॉल आहेत. या 2 बॉलमध्ये एकंदरीत टार्गेट जर आपण पाहिलं 66चं पॉवर प्लेचं षटक म्हणजेच तुम्हाला पॉवर प्लेमध्ये किमान 20-25 धावा जर राहिल्या तर मग नंतरच्या 4 षटकामध्ये तुम्हाला एक मोमेंटम मिळतं. धनसार संघ सांगेल की नाही देणार आम्ही इथून तेवढ्या धावा. सरळ बॅटनं फटका पुन्हा एकदा खेळला. डीपमध्ये शुभम दुधकर आहेत. त्यांनी सिंगल तर झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे या षटकात मला तरी वाटतं 2 संधी होत्या आणि इथे 2 रन पूर्ण होत्यात. 18 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतात 5 बॉल आणि 5 बॉल 18. 2 धक्के. जे 2 धक्के लागलेत तीच थोडीशी जमेची बाजू धनसार संघासाठी आहे. शेवटचा बॉल. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू थोडासा खराबच राहिला. शेवटचा बॉल होता पॉवर प्लेचा. मित्तल मोरे विलक्षण घरत क्या बात आहे. तिथे स्वयंसेवक म्हणून उभे आहेत आणि त्यांनी त्या बॉलला आतमध्ये फेकलंय. षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. 22 रन 2 धक्के. आता या मॅचमध्ये हा शेवटचा बॉल जो होता ना पॉवर प्लेचा त्या बॉलमध्ये तुम्हाला व्हेरिएशन करण्याची गरज नव्हती परंतु तिथे व्हेरिएशन झालं आणि बॉल विलक्षण घरत त्यांच्या भेटीला 4 रनसाठी. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 22. आता शुभम दुधकर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. एक चांगले गोलंदाज युवा लॉंग ऑफ मध्ये योगेश घरत आपल्याला बघायला मिळतात. शुभम दुधकर हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 22 रन आणि 2 गडी बाद झालेत. साहेब चषक आणि साहेब चषकाची 4थी रजनी उत्तम मोरेश्वर घरत साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची एक वाह चांगला चेंडू
अतिशय सुंदर पद्धतीनं वेग ज्यामध्ये प्रचंड होता आणि पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केलं, डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता 22 वरती स्थिर आहे. जर रन बॉल इक्वेशन आपण तपासून पाहिलं तर 23 मध्ये गरज आहे 44ची या मॅचला जिंकण्यासाठी, जिथे 66चं टार्गेट. शुभम दुधकर चांगली गोलंदाजी, पहिलाच बॉल योग्य लाईन आणि योग्य लेंथनं जी चेंडू असायला हवे होते तो बॉल त्यांनी हाताळलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शुभम यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. यष्ट्यांच्या खाली क्षेत्ररक्षक रुपेश माळी होते आणि रुपेश माळीनं अगदी सोपा कॅच, सर्वांना वाटलं कॅच अगदी शेवटच्या क्षणाला कॅरी होईल, परंतु रुपेश माळी यांनी तो कॅच सोडला गेला. आता जी संधी मिळाली सचिनला त्या संधीचं सोनं तुम्हाला इथून पुढे करावं लागेल. धावसंख्या फलकावरती आहेत ती म्हणजेच 23. या षटकातले बॉल तपासून पाहिले तर तुमच्याकडे आहेत 4 जे स्वप्नील फलंदाज आहेत. 5 बॉल 10 रन त्यांनी आत्तापर्यंत उभ्या केल्यात. येणाऱ्या काळात तुम्हाला ती मोठी इनिंग साकारायची आहे संघासाठी. पुढचा बॉल चांगला बॉल, अतिशय सुंदर पद्धतीनं बॉल पडल्यानंतर जर आपण तपासून पाहिलं तर अगदी हॅलो टाटा बाय बाय करत जाऊन पोहोचतोय सिद्धार्थ पाटील यांच्या हातामध्ये. डॉट बॉलनं आता स्कोर कार्डला धावसंख्या स्थिर झाले 23 वरती. पुढचा मॅच देखील अत्यंत महत्त्वाचा, भवानी फायटर आणि आर्यन पालघर यांच्यातला अत्यंत महत्त्वाची मॅच. भवानी फायटर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट, जो अत्यंत महत्त्वाचा सामना बघायला मिळेल. जे आयोजक करते आहेत ते संपूर्ण त्या संघामध्ये बघायला मिळतील. गोलंदाजी करत असताना कुणाल माणिक मात्रे, नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी पालघरमधलं नाईट क्रिकेट खूप वर्षानंतर पुन्हा एकदा चालू केलं. ती आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी बघायला मिळाली, जिथे यावेळेला थोडंसं एक्स्ट्रा पेस आणि लाईन बाहेर, डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा बॉल, त्यावेळेला पंचांनी सांगितलं की तो व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 24. 3 बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये आणि 24 रन या धावफलकावरती आहेत. आत्तापर्यंत आपण तपासून पाहिलं फटका खेळलाय टीपमध्ये. आपण पाहतात योगेश घरत बॉलला फील्ड करतील, सिंगल तर झाली आणि दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील सहज रीतीनं. धावसंख्या फ्लाय होते ती म्हणजेच आत्तापर्यंत 26 वरती. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 40, म्हणजे आता प्रत्येक बॉल मागे तुम्हाला दुहेरी धाव. स्वप्नील आहेत परंतु आतापर्यंत जे मोठे फटक्यांसाठी जे जाणले जातात ना ते फटके नाही बघायला मिळाले. शुभम यांचा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं, चांगला बॉल, अतिशय सुंदर चेंडू. बॉल पडल्यानंतर तुमचा फॉलो थ्रू असतो ना तो तुमचा चेंडू पुढे घेऊन जात असतो. ज्या वेळेला आपण पाहतात बघा बॉल ज्या वेळेला हातात शुभम दुधकर अतिशय सुंदर पद्धतीनं चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ झाला, 26 रन धावफलकावरती आणि 2 गडी बाद झालेत. सध्या आतापर्यंत या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सनरायझर्स आर्यन पालघर या संघाचे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला प्लेड ऑन बॅटची आतील कड आणि तदनंतर फलंदाज बाद. शुभम दुधकर यांची गोलंदाजी अतिशय सुंदर. गॉन. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. देखो जहां हाय आपलीच हवा. कोणी फिरणार नाही, कोणी नडणार नाही, आपला सम्राट दरार आहे रे. तुला करणार नाही, भडणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे, फिरतोस रे, धावण्याचा बनवून थवा. आपली टोळी आहे वाघाची रे, तू खपशील नडशील जावा. तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा. 8 मिनिटांचा अवधी आणि तुम्हाला 2 षटका हाताळायच्या. धनसर संघ लक्षात घ्या. गोलंदाजी ट्रॅकवरती मित्तल मोरे यांना आपण पाहू शकाल. मित्तल मोरेचा पहिलाच बॉल सचिन पाटीलने त्या बॉलला खेळलं.
चेंडू डीप मध्ये आणि केवल आपल्याला बघायला मिळाले अतिशय सुंदर पद्धतीनं फेकी. फलंदाज इथे बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. गॉन. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतात गोलंदाजी मित्तलनं मागच्या बॉलमध्ये जर तपासून पाहिलं तर वेग कमी होता. यावेळेला वेग वाढवलाय. अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतंय गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये मित्तलचं. मागच्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये जेव्हा षटक हाताळलं त्यावेळेला थोडंसं एक चेंडू खराब होता, परंतु यावेळेला नाही. अगदी जबरदस्त गोलंदाजी मित्तल यांची. धावसंख्या 28 आणि 28 वरती 4 गडी बाद झालेत. यावेळेला आपण पाहतात महेंद्र यांनी बॉलला हवेत लॉफ्ट केलंय. बॉल चाललाय फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या साहाय्यानं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6. इथे जर आपण तपासून पाहिलं तर 34 धावा धावफलकावरती. आणि गडी जर आपण तपासून पाहिले तर 4 बाद झालेत. अ 34 रन धावफलकावरती. आता गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 32. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात शुभम दुधकर. मित्तलनं 2 षटकं हाताळली. योगेश गरज सातत्यानं प्रामुख्याचा एक महत्त्वाचा गोलंदाज, परंतु यावेळेला शुभम दुधकर यानं ज्यावेळेला गोलंदाजी चांगली हाताळली त्यावेळेला त्यांनी निश्चित स्वरूपात मागे घेतलाय तो फॉर्म. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये गरज आहे 32ची. हा मॅच जिंकण्यासाठी गोलंदाज शुभम दुधकर तयार होतील. यावेळेला सुमित चिल्ले हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. चांगली गोलंदाजी. जिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 34 आणि 34 वरती 4 धक्के. साहेब चषकाची ही 4थी रजनी. उद्याचा दिवस अंतिम दिवस आणि ज्यामध्ये आपण पाहतायत कुठला भाग्यवान संघ प्रथम क्रमांकाचा करंडक उचलेल. जाऊया या मॅचकडे. खोलवर टप्पाचा बॉल. योगेश गरड डीप मध्ये. त्यांच्यावरनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सुमित चिल्लेच्या बॅटमधनं महत्वाचा होता हा 4.
थँक्यू सो मच. इथे चौकार जो आलाय तो अत्यंत महत्त्वाचा होता. 10 बॉलमध्ये 28, जो डिफरन्स आहे 10 बॉल 28, आता सध्या 18चा. या मॅचमध्ये आता मजा येईल. सुमित चिलेनं फटका तर खेळला चांगला यावेळेला, फुलरलेनचा बॉल, परंतु वेग जास्त. डीपमधनं योगेश गरत पुढे आले आणि मिळेल सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती पुढे जाईल, ती म्हणजेच 39 वरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 5वं. तुम्हाला 3 चेंडू 3 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, अदरवाईज एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धनसार संघ लक्षात घ्या, तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत. 39 रन फलकावरती, 9 मध्ये 27. यावेळेला फाईन लेग मध्ये बॉलला ढकललंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमधनं, जिथे प्रतीक घरत यांना आपण पाहतायत. सिंगल झाली आणि दुसरीचा प्रयत्न, 2 रन देखील पूर्ण झाल्या आणि धावसंख्या 2 न आकार घेत 41. इथे जाऊया मॅचकडे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्पाचा बॉल आणि इथे जर आपण पाहिलं तर बेल्स पडले, तुम्हाला स्टम्प्स उचलावा लागतो. जिथे आपण पाहू शकाल आता सिंगल मात्र परिपूर्ण होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत 42 वरती. 42 धावा धावफलकावरती. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी एकविरा स्पोर्ट्स यांच्याकडनं टी शर्ट आहेत. सुयोग तरे आपल्याला पाहायला मिळतात. एकविरा स्पोर्ट्स सध्या मुरबादचा ब्रँड झाला आहे आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सिरीज यांच्यासाठी एकविरा स्पोर्ट्सची एक जबरदस्त टी शर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसात कोण असेल या गोष्टी बघायला मिळतील. तत्पूर्वी या षटकातला शेवटचा बॉल. धावसंख्या इथे देखील आपण पाहतात व्यवस्थित कनेक्शन नव्हतं आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आपण आतापर्यंत तपासून पाहतोय 43. एकविरा स्पोर्ट्स ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्याच माध्यमातून सिरीज, गोलंदाज, फलंदाजसाठी टी शर्ट. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 23ची गरज आहे. कोली सोरिल्या डोली मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हनलन बोली कसल जाऊ बाजारी. थँक्यू. यावेळेला आपण पाहतात 43 वरती 4 गडी बाद आणि 6 बॉलमध्ये 23. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतात प्रतीक घरत यांना आपण पाहताय. प्रतीक घरत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या दाखल झालेत. 6 बॉल आणि 23. या 6 बॉल 23 डिफेंड करण्यासाठी प्रतीक यांना निमंत्रण दिलं धनसार संघानं. पहिलाच बॉल प्रतीकचा चांगला बॉल, जिथे आपण पाहतात अतिशय सुंदर पद्धतीनं 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 5 बॉल आणि 5 बॉल 23. प्रतीकनं चांगला बॉल इथे हाताळलाय. पहिलाच बॉल, जी योग्य टप्पा असायला हवा होता ना, तो टप्पा इथे बघायला मिळाला प्रतीकचा. आता या मॅचमध्ये धनसार संघानं जवळपास आता विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल, आता तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल गुड लाईन स्पॉटला होता, तदनंतर आता बाउन्सर टाकलाय, व्हाईट बॉल दिला. व्हाईट बॉलमध्ये रनआउट देखील होईल. फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळतात. थँक्यू. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलमध्ये विकेट देखील मिळाली. 44 रन धावफलकावरती आहेत आणि अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतला. बॅटिंग करत असताना सनरायझर्स आर्यन पालघर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. प्रतीकचा पहिला बॉल डॉट, तदनंतर व्हाईट प्लस विकेट. आता बॉल आहेत तुमच्याकडे 5 मध्ये 22, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला आक्रमण, हेच एक शेवटचं ऑप्शन आहे. प्रतीकचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्सनं आलेत गोलंदाजीसाठी. फटका चांगला केला महेंद्र यांनी. बॉल चाललाय वेगाने निघून
जिथे मित्तल होते त्यांना बीट करत बॉल सीमारेषेच्या बाहेर कव्हरला 4 चौकार. विलक्षण घरत जे आपण पाहतात फाईन लेग मध्ये आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जर त्यांनी षटकाराचा जो कॅच घेतला बाहेर तर विनय घरत यांच्याकडनं 10-20 म्हणजेच 1020 रुपये विलक्षण घरतसाठी. विलक्षण घरत हात उंचावतात. विनय घरत आणि विलक्षण घरत A1 जोडी आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून विलक्षण घरतच्या कॅचला 10-20 अर्थात 1020 रुपये. विनय घरत म्हटलं की जॉली व्यक्तिमत्व. जिथे आपण पाहताय काय चांगला बॉल टाकला होता परंतु बॅटची कड आणि तदनंतर चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा. इथे देखील 4 चौकार. थँक्यू. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये गरज आहे 14ची या मॅच मध्ये. आता निनॉल घरत येऊन कानमंत्रणा देतात प्रतीकला की लाईन और लेंथ मध्ये तुम्हाला एक काहीतरी वेगळ्या गोष्टी टाकाव्या लागतील. मॅन ऑफ द सिरीज साठी अचिव्हर स्पोर्ट्स मिथुन पागधरे यांच्याकडनं बॅट आहे. इथे तुम्हाला उद्याच्या दिवसात कुठला तो भाग्यवान खेळाडू बघायला मिळेल. भाग्यवान नाही म्हणणार, त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलंय तेव्हाच तो सिरीज किंवा बॉलर गोलंदाज होत असतो. आज इन ॲक्शन विनय घरत त्यांना बघायला आवडेल आम्हाला. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 14ची गरज. पुढचा बॉल इथे आपण पाहतात चांगला बॉल पाहायला मिळाला. आता या मॅचमध्ये धनसार संघ हळूहळू शिरकाव करताना 2 बॉल 14ची गरज आहे. प्रतीकला फक्त 2 बॉल चांगल्या लाईनवरती तुम्हाला हाताळायचे आहेत. इथून तुम्ही जवळपास विजयापर्यंत आलेले आहेत. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजे 14 रनची. इथे जर आपण पाहिलं तर आता डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साह्यानं या मॅच मध्ये 1 रन आली. जिथे आपण पाहतात धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 बाईकच्या स्वरूपात 1 रन. आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर आता जवळपास विजयाचा झेंडा बघायला मिळतोय मंगलमूर्ती धनसार या संघासाठी. चांगले क्रिकेट आणि जबरदस्त क्रिकेट. धनसार संघ व्हेरी वेल प्ले. धवल पाटीलची बॅटिंग, शुभम दुधकरची गोलंदाजी ज्या अनुषंगानं आता इथे विजय प्रस्थापित केला. थँक्यू. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे.